ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष एबीपी माझावर। आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, खास करून आपल्या युवा वर्गाच्या, विद्यार्थी वर्गाच्या, परीक्षार्थींच्या, त्यांच्या पालकांच्या, शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण भावी पिढी घडवणाऱ्या एका महत्त्वाच्या बाबतीतला हा निर्णय आहे, जो की परीक्षा। विद्यापीठाच्या परीक्षा, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन पदवी देणं हे तर नित्याचंच काम, पण कोरोनामुळे या सगळ्या क्रमाला एक अडथळा तयार झाला आणि आता मधल्या काळात मागणी होत होती की या परीक्षा रद्द करण्यात याव्यात पूर्णतः, आणि जो काही 3 वर्षाचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यातून एखादा फॉर्म्युला डेव्हलप करून थेट पदवी देण्यात यावी, अशा प्रकारचा फॉर्म्युला होता। महाराष्ट्रात त्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू सुद्धा झाली होती। भाजप शासित प्रदेशांमध्ये, भाजप सरकारांमध्ये आणि भाजप त्याचप्रमाणे विविध सरकारमध्ये असणारे मंत्री यांचं म्हणणं होतं की परीक्षा घेण्यात याव्यात। मग ते दिल्लीचं एचआरडी मिनिस्ट्री असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ऑपोजिशनला विरोधी पक्षात बसलेला भाजप असेल, अभाविप सारखी संघटना सुद्धा परीक्षा घेण्याच्या बाजूने होती असं चित्र आहे। बाकीच्या संघटना, बाकीचे पक्ष, राजकीय पक्ष आणि सत्ताधारी मात्र परीक्षा न घेण्याच्या बाजूला होते। विषय गेला सुप्रीम कोर्टात आणि निर्णय झालेल्या परीक्षा घ्यायच्या तारखा पुढे मागे होऊ शकतात आणि त्यामुळे अनेक मुद्दे समोर आलेले आहेत। सुप्रीम कोर्टाचा निर्णय जरी इथे असला तरी यूजीसीने इतकी ताठरता दाखवायला हवी होती का? संबंधितांचं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं का? आणि पूर्ण परीक्षाच नको, थेट डिग्री द्या, यांचं सुद्धा एक म्हणणं म्हणजे टोक गाठणं झालं का? याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपल्यासोबत मान्यवर असतील नेहमीप्रमाणे। मी त्यांच्याकडे जातो आणि चर्चा सुरू करतो। माझ्यासोबत असतील विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आणि त्याचप्रमाणे राजकारणी सुद्धा, आणि त्याचप्रमाणे मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरती सुद्धा हा विषय पोस्ट केलेला आहे। तुमच्या प्रतिक्रिया मी वाचतोय, त्याही मी घेण्याचा प्रयत्न करेन। आपल्यासोबत असतील सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते। याशिवाय ऋतुजा महाजन, अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे औरंगाबादहून। स्नेहलता देशमुख, शिक्षण तज्ज्ञ आहेत, माजी कुलगुरू आहेत त्या मुंबई विद्यापीठाच्या, त्यांचंही स्वागत। याशिवाय माझ्यासोबत असतील निरंजन डावखरे, आमदार आहेत भाजपचे। नागपूरहून विष्णू चांगदे, जे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत आणि याचिकाकर्ते आहेत या सगळ्या विषयामध्ये, आणि संजय जोगही माझ्यासोबत असतील, जे वरिष्ठ पत्रकार आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा जातो, पहिल्यांदा ऑपोजिशन, मुळात महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना। मी आधी त्यांची भूमिका जाणून घेतो कारण त्यांच्या विरोधात गेलेला निकाल आहे। मी काँग्रेसकडे जातोय, सत्यजित तांबेंकडे। सत्यजितजी, आता काय, परीक्षाच नको, ते आता परीक्षा तर होणारच, मग हे टाळता आलं असतं? नाही, मुद्दा असा आहे की परीक्षा नको म्हणजे खरं तर परीक्षेला विरोध आहे असं जर मानत असं आपण तर ते चुकीचं आहे। असं परीक्षेला विरोध वगैरे अशी भूमिका कधीच कोणाची असू शकत नाही, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये आणि एकंदरीत सगळ्या आपल्या ज्याला फॉर्मल एज्युकेशन आपण म्हणतो त्याच्यामध्ये परीक्षा हे एक महत्वाचा प्रकार आहे। परंतु आताची जी वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती आहे, दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढत चाललेलं आहे। आता देशामध्ये 70-80 हजारपेक्षा जास्त केसेस दिवसाला वाढत आहेत आणि आपण पाहतो की जरी काही शहरांमध्ये म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये थोडं थोडं जनजीवन सुरळीत होत असलं तरी आता ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आपण पाहतोय। दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की एखादी घटना अशी घडते आणि त्याच्यातून लगेच ते म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये एक पॉझिटिव्ह केस सापडली तर ते ऑफिस बंद करण्याची वेळ येते, अशी परिस्थिती आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय। मग हे सगळे विद्यार्थी एकत्र आणून त्यांच्या एक्झाम्स कंडक्ट करणं, त्यांना हे करणं, ह्याचं कुठं मेकॅनिझम आपल्याकडे आहे का, याचा देखील विचार करणं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी गरजेचं होतं। आणि म्हणून त्या भूमिकेतून आपण ही भूमिका घेतली होती की आता परीक्षा नको। 3 वर्ष किंवा 2 वर्ष एखादा विद्यार्थी जेव्हा एखादा कोर्स करत असतो तेव्हा तो त्या कोर्समध्ये त्यांनी 4 परीक्षा दिलेल्या असतात, 6 परीक्षा दिलेल्या असतात, त्याचे एक ऍव्हरेज क्रेडिट सिस्टम असते, मार्किंग सिस्टम असते। परदेशामध्ये आता स्नेहलताताई देशमुख इथं आहेत, त्या खरं तर सविस्तर याच्यावर सांगू शकतात, परंतु क्रेडिट सिस्टीम आहे, क्रेडिट सिस्टीम मधून आपण एखादी भूमिका मांडत असले, एखाद्या वर्षी परीक्षा घेतली नाही म्हणून तो विद्यार्थी म्हणजे ते डिग्रीसाठी पात्रच नव्हता असं म्हणणं मला असं वाटतं की एकदम चुकीचं ठरणार आहे। आणि म्हणून ह्या भूमिकेतून फक्त सत्यजितची हे लॉजिक, मी तुमच्या भावना चांगल्या आहेत, तुमच्या भावना चांगल्या आहेत, मी भावनांच्या विरोधात नाही, किमोन असलो तो बाजूलाच असेल। फक्त प्रॉब्लेम असा आहे, हाच निकष लावायचा म्हटला तर प्रवेश परीक्षा हा एकमेव निकष धरायचा का? मग 10वी-12वीच्या टक्क्यांना काही अर्थ नाहीच का? जो एका अर्थानं नाहीच आहे, पण शेवटी हे निकष ऍडजस्टमेंटसाठी ठीक आहे। डिग्री देण्याचा विषय चालू आहे सत्यजितजी, हा मुद्दा फक्त एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत डिग्री देण्याचा आहे, त्यातल्या काही प्रोफेशनल डिग्री आहेत।
नाही, म्हणूनच प्रोफेशनल डिग्रीमध्ये सुद्धा तो विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष त्या कॉलेजमध्ये आहे. तो पहिल्या वर्षाची परीक्षा देतोय, दुसऱ्या वर्षाची परीक्षा देतोय. त्यांनी आतापर्यंत जर त्याचं ऍव्हरेज, आपण असं थोडंच म्हणतोय पहिल्या वर्षी पास करणं, दुसऱ्या वर्षी पास करणं तिथपर्यंत बरोबर आहे, परंतु तिसऱ्या वर्षी किंवा चौथ्या वर्षी पास करत असताना त्याचा जो मागचा 3 वर्षाचा जो अनुभव आहे, मागच्या 3 वर्षाचं त्याचं जे परीक्षांमधले मार्किंग आहेत, त्याचे रिझल्ट आहेत, त्याचा ऍव्हरेज काढून आपण त्याला पुढे संधी द्यावी, असं एक भूमिका आपण त्याच्यातून मांडण्याचा. ठीक आहे, मी डावखरेंना हा विचारतो प्रश्न, निरंजन डावखरेंना. निरंजनजी, हे प्रश्न यापूर्वी सुद्धा मांडण्यात आलेले आहेत, विरोधी सत्ताधाऱ्यांनी ते मांडले होते, म्हणजे तुमच्या विरोधातले असलेल्या मंडळींनी. हा एक मार्ग नसता काढता आला, काही पूर्ण परीक्षा घ्यायलाच हव्यात असा तुमचा आणि अशा प्रकारच्या संघटनांचा सूर राहिलेला आहे. पण मुद्दे जे मांडले जात आहेत सत्यजित तांबे काय, युवा सेनेकडून काय, की या मुलांना नेणार कसे आहात? उत्तर भारतामध्ये पूर परिस्थिती आहे, गाडी कुठे मिळणार आहे? मुंबईमध्ये रेल्वे सुरू नाहीयेत. आता सप्टेंबरच्या सुमारास कधी पुढे मागे परीक्षा घ्यायचं म्हणतात, रेल्वे नाहीयेत, आणि मग डोंबिवलीच्या व्यक्तीने जर का विशेषतः नेट सारखी परीक्षा असेल किंवा कुठे सेंटर असेल, स्कॅटर्ड असेल, जायचंय कसं? निरंजन डावखरेजी. प्रसन्नजी, हा निर्णय आहे ना, खऱ्या अर्थाने 31 मेला सुरुवातीला मे महिन्यामध्ये जर या संदर्भातली चर्चा शासनाच्या पातळीवर झाली असती तर निश्चितपणे एक चांगला निर्णय आणि एक नियोजन या बाबतीत करता येणं शक्य होतं आणि ते करताही आलं असतं. आपण बघतोय की नीट असेल, नीटची जेईची एक्झाम्स कंडक्ट होताना त्यांनी काही प्रोटोकॉल सेट करून दिलेले आहेत. त्या प्रोटोकॉल्सच्या आधारावरही आपल्याला आज आपल्या एक्झाम सेट करता येतील, सेंटर्स वाढवता येतील. सेंटर्स वाढवण्याची गरज आहे आणि प्रत्येक सेंटरमध्ये किती मुलं एका क्लासरूम मध्ये बसतील या बाबतीतलं जर आपण मायन्यूट प्लॅनिंग केलं तर हे सहज शक्य आहे. आज आपण दोन्ही बाजूचे दुकानं उघडतोय. आज मुंबई असेल, ठाणे असेल, या भागांमध्ये सगळे दुकानं ओपन आहेत. मॉल्स सप्टेंबरमध्ये ओपन करायची आपण चर्चा करतो. म्हणजे ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी ओपन करायची चर्चा करतोय त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा हट्ट का हा बाल हट्ट होतोय आणि कोणाच्या हट्टाला पुरवण्यासाठी येणाऱ्या आपलं जे भविष्य आहे त्यांच्या भवितव्याला आपण टांगणीला लावणार का या गोष्टीसाठी आपण विचार नाही करणार? आपण सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं म्हणतो, मग या विषयासाठी का नियोजन करत नाही? या गोष्टीचं जर नियोजन केलं असतं आणि मुलांना, विद्यार्थ्यांना ज्यावेळेस स्वतः या परीक्षा पाहिजे आहेत, कारण कसं आहे, प्रादुर्भाव हा जो आहे कोरोनाचा, हा मला 100% मान्य आहे की कोरोना आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडचं आपण प्रादुर्भाव, सत्यजित तांबेंना मुद्दा पटत नाही. पुणे हे जे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, नाही, मुद्दा असा आहे, मेन मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत की निरंजनजी, फक्त माझं कंप्लीट करून घेतो सत्यजितजी, तेवढं फक्त मी एवढा विषय कंप्लीट करतो, मग परत आपण बोला अशी माझी विनंती राहील. की कसं आहे, ग्रामीण भागामध्ये जसं मगाशी सत्यजितजी म्हटले की आज प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्ये जर वाढत असेल, हे ते मान्य करतायत की शासनाचं फेलियर आहे कुठेतरी या बाबतीत, कोरोनाच्या बाबतीत, की ते कंट्रोल करू शकत नाहीये. पण विषय असा राहतो की शहरी भागामध्ये ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी पूर्वपरावर आणतोय, ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्याकडे जिकडे त्यांनी 3-3 वर्ष या गोष्टीची वर्षभर तयारी करतोय तो, तर त्याला हा परीक्षा द्यायचा अधिकार नाही का? मला डावखरेजी, मला सांगा, अभाविप सोडता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाची एक संघटना सोडता, मला एक प्रमुख संघटना सांगा की ज्यांचं म्हणणे परीक्षा घ्याव्यात. महाराष्ट्रातली एक संघटना फक्त सांगा मला, एक संघटना. अभाविप सोडता एक संघटना सांगा, परिवारातल्या संघटना नको, बाकीच्या संघटना, छात्र भरती सांगा, युवा सेना सांगा, NSUI सांगा, आणखी कुठल्या संघटना, सत्यशोधक विद्यार्थी संघटना सांगा, एक संघटना सांगा की जिचं म्हणणे परीक्षा घ्या. जोशी साहेब, मी तर म्हणतोय थेट विद्यार्थ्यांना, मी विद्यार्थ्यांचं म्हणतोय, संघटना तर आहेच, पण माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या पालकांना तेवढी जबाबदारी आहे ना, पालकांची. पालकही तेवढे जबाबदार आहेत, विद्यार्थीही तेवढे जबाबदार आहेत की ते स्वतःची काळजी घेऊ शकतात, आपल्या पाल्यांची हे करू शकतात. आपण आज जर ह्या परीक्षा नाही घेतल्या तर उद्या ज्यावेळेस हे नोकरीला जातील ना प्रसन्नजी, त्या टायमाला त्या कंपनीज असतील, इव्हन तुमचं ऑफिस असेल, ती या बॅचला ठीक आहे. मला गेस्ट खूप कव्हर करायचं निरंजनजी, मला तुमचा मुद्दा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही मांडलेला आहे, त्याच्यावरती सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया घेऊन मी पुढे जातो. सत्यजितजी बोला. नाही, मला 2-3 आक्षेप याच्यामध्ये आहे. पहिलं तर ते म्हणाले की ग्रामीण भागामध्ये वाढतोय म्हणजे आम्ही म्हणजे राज्य शासन ते कंट्रोल करायला अयशस्वी झालंय. अहो, देशात 70-80 हजार केसेस दिवसाला होत आहेत, 1-1 लाख केसेस होत आहे आणि तुमचे पंतप्रधान मोराला दाणे खाऊ घालण्यामध्ये बिझी आहे. तुम्हाला लोकांची पडलेली नाही आणि तुम्ही म्हणता 31 मेच्या आधी जर चर्चा झाली असती तर, निरंजनजी, आपण पदवीधर मतदारसंघातले आमदार आहात,
आपल्याला माहिती पाहिजे की शिक्षण मंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी किती बैठका याच्यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधींसोबत घेतल्या. पहिल्या दिवसापासून राज्य शासनाची भूमिका आहे. मंत्र्यांनी जर तुम्ही तसं म्हणत असाल सत्यजीतजी, तर मंत्र्यांनी गव्हर्नरांना विश्वासात न घेता ज्यावेळेस स्वतः परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला, खऱ्या अर्थाने युजीसीचा निर्णय घ्यायचा अधिकार हा मंत्र्यांना नाही. गव्हर्नरांना त्या बाबतीत विश्वासात घेतला पाहिजे होतं. परीक्षा नीट आणि जेई सारखी परीक्षा पण घेण्याची वेळ आज आपल्यावर येणार आहे हे केंद्र शासनाला माहित नव्हतं का? काय केंद्र शासनाने त्याची तयारी केली? काय टेक्नॉलॉजीचा वापर त्याच्यामध्ये केला? त्या बाबतीत बोलत असताना तुम्ही राज्य शासनाने काय नियोजन केलं त्याच्याबद्दल बोलत नाही ना तुम्ही. तुमची अपेक्षा ही आहे की विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, विद्यार्थ्यांनी एकत्र येत असताना ते सोशल डिस्टन्सिंग करून आपण परीक्षा घेऊ शकतो ना. परीक्षा न करण्याचं कारण काय? आणि याच्यामध्ये परीक्षा न करण्याचं कारण परीक्षा टाळण्याचा अट्टहास का? तुम्ही मला सांगा की हा बालहट्ट कशाला, की आपण परीक्षा घ्यायची नाही आणि मुलांचं भवितव्य टांगण्यावर टाकायचं, हा बालहट्ट कशाला? बंद असताना, रेल्वे बंद असताना, बसेसची व्यवस्था चालू झालेली नसताना, तुम्ही एक लोकल रेल्वे बंद आहे त्याच्याबद्दल बोलताय, पण आज रस्त्यावरती सगळ्या गाड्या, टॅक्सी सगळं शक्यतो मी मध्ये हस्तक्षेप करत नाही. तुमच्या म्हणजे तुमचं दोघांचं बोलणं स्पॉन्टॅनियस आहे, त्यामुळे मी शक्यतो हस्तक्षेप करत नाही. पण आज मान्यवर गेस्ट सुद्धा आहेत, त्यांची ते सुद्धा वाट बघत असतील. मी आपली तरुण मैत्रिणी आपल्यासोबत ऋतिका महाजन हिच्याकडे मी जातोय औरंगाबादहून. ऋतिका, या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू तू, प्रामुख्यानं या सगळ्या परीक्षार्थींची प्रतिनिधी म्हणून तू आहेस. या सगळ्यांचं म्हणणं त्यांच्या पातळीला, पण सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन गेलेले आहेत आम्ही सगळे. जर का कोणाची जबाबदारी उत्तर देण्यासाठीची असेल, ज्या कोणाची प्रतिक्रिया सर्वाधिक महत्वाची असेल तर ती तुझी आहे आणि तुझ्या मागोमाग असलेल्या आणि हा कार्यक्रम बघत असणाऱ्या लाखो प्रेक्षकांचे जे परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय की तुम्ही कशा प्रकारे बघताय या निर्णयाकडे. खरं तर म्हणजे परीक्षा घ्यायला आम्ही एका वेळेपर्यंत आम्ही सुद्धा तयार होतो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही मे पर्यंत जून पर्यंत जेव्हा संख्या कोरोना पेशंटची संख्या हजारापर्यंत होती तेव्हा ठीक आहे, पण आज लाखोपर्यंत संख्या झाली. बरं, त्यातही आम्ही काळजी घेऊन आम्ही जाऊ, परीक्षा केंद्रापर्यंत जाऊ. पण जे बाहेर गावाहून येणारी मुलं असतील त्यांचं काय? म्हणजे त्यांची राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, त्यांचं काय करायचं? आणि राहिला प्रश्न की जो आम्ही पुढे जाऊन नोकरी करणार किंवा काय, तर कुठली नोकरी अशी आहे की फक्त शिक्षणाच्या बेसवर देते? नोकरी देताना किती पद्धतीने शिक्षण बघितलं जातं का तुमचं स्किल बघितलं जातं? तुमच्यामध्ये स्किल नसेल तर कुठे नोकरी मिळते तुम्हाला? त्याच्यामुळे हा म्हणजे परीक्षा घ्यायचा अट्टहास नको. परीक्षा नकोच असं नाही, पण ऋतिका त्याबद्दल परीक्षा घ्यायचा अट्टहास नको. ऋतिका, त्याबद्दल भाजपचे आपले इकडे नेते आलेले आहेत, निरंजन डावखरे आमदार आहेत किंवा सत्यजित तांबे सुद्धा म्हणतात की मग सेंटर्स वाढवता येतील. निरंजन डावखरेंचं म्हणणं होतं सेंटर्स वाढवता येतील. तुम्ही जो मुद्दा उपस्थित करताय की परीक्षा द्यायच्या कशा, ठीक आहे, तुम्हाला परत जिल्ह्यामध्ये किंवा आणखी कुठेतरी लांब न जाता येतात, जसं शाळेच्या बद्दलचा एक प्राथमिक नियम असतो की काही विशिष्ट किलोमीटरच्या परिघात त्या व्यक्तीची जिथे पत्ता आहे त्या मुलाची शाळा मुलीची शाळा असावी, असा काहीतरी नियम आणता येईल. प्रश्न तुम्हाला पर्याय दिला तर चालणार आहे का परीक्षाच नको ही भूमिका आहे? परीक्षा नकोय, कारण आम्ही याआधी जे 5 सेमिस्टरचे दिलेले आहेत ना पेपर, मग जी पदवी परीक्षा असते आमची 3 वर्षासाठी, मग आम्ही जे मागचे 5 सेमिस्टर जे काही परीक्षा दिली त्याला काहीच व्हॅल्यू नाही का? की एका परीक्षेवर जर आमचं मूल्यमापन होणार असेल तर आम्ही एवढे 3 वर्षाचा कोर्स का करतोय? बरं, मी आता या पहिल्यांदा मी जाणार आहे आता स्नेहलता देशमुख यांच्याकडे, मग संजय जोग आणि मग विष्णू चांगदे यांच्याकडे, किंवा त्यानंतर मी प्रतिक्रिया घेईन. पण आधी स्नेहलता मॅडमकडे जातो. स्नेहलताजी, या सगळ्या विषयाचा तुमचा संबंध यासाठी आहे कारण तुम्ही याच्यातला जो शिक्षक घटक आहे, जो शिक्षण संस्थांचा घटक आहे, जो याच्यामधला कॅटलिस्ट आहे, जो याच्यामध्ये एक्झिक्युशनरी प्रोसिजर्स मध्ये असणार आहे, त्यांना तुम्ही रिप्रेझेंट करता. आता परीक्षा तर घ्याव्या लागणार आहेत, काय आव्हानं तुम्ही पाहताय, काय मार्ग अजूनही निघू शकतो? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे परीक्षा ह्या घ्याव्याच लागतील. आता त्या कशा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या आणि केव्हा घ्यायच्या, हे 3 मुद्दे महत्वाचे आहेत. कशा घ्यायच्या म्हणजे नेहमीच्या पद्धतीने घ्यायच्या की 3 तास 100 मार्काचा पेपर अशी घ्यायची, इतका वेळ त्या मुलाला तिथे बसवायचं आणि समजा त्याच परिसरामध्ये कोरोनाचा विघ्न असला तर तो बरोबर 3 तास त्याच्याबरोबर एक्सपोज होईल. तेव्हा कमीत कमी वेळात जर परीक्षा घेता आली तर ते जास्त चांगलं होईल. बरं, अगदी 1 तासाचा पेपर जरी दिला समजा, आणि तो सुद्धा 100 मार्काचा नव्हे 50 मार्काचा पेपर दिला. मागच्या वेळेलाही मी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या
तुमच्याच कार्यक्रमामध्ये. हो. आणि तसं जर आपण केलं बरं तर त्याचं एक्सपोजरच्या मुलाचं कमी होईल. बरं माझीही काही मंडळी आता मेडिकलच्या परीक्षेला बसतात, MDच्या MS परीक्षा सुरू आहेत. हो आणि मी बघते की परत येताना इतकी थकलेली असतात, इतकी थकून जागून येतात की पुढच्या दिवशीच्या परीक्षेला त्यांच्या अंगात प्राणच राहत नाही. बरं किंवा निदान परीक्षा देताना एवढं तरी बनावं की मध्ये 1-2 दिवसाची गॅप द्यावी तर. बरं आणि पुढचा अभ्यास करण्याकरता थोडीशी शक्ती ताकद तर पाहिजे. बरं कारण मास्क घातला म्हणजे काय होतं हम्म, की ऑक्सिजनचा पुरवठा थोडा कमी होतो. हम्म, आणि तो मास्क म्हणजे प्रिव्हेन्शनचा जो मास्क असतो तो N95 हो. मी स्वतः सुद्धा वापरते. पण जिना चढून जाताना हो त्रास होतो अतिशय. तर हो. 3 तास हा मास्क घालून जर मुलाला घ्यायचं असलं हो. तर त्याचाही विचार व्हायला हवा. या कशा परीक्षा घेत आहे ह्याच्याकडे मी पहिल्यांदा येते. बरं कशा घ्यायचा म्हणजे जे अंतर सांगितलेलं आहे ते अंतर असण्याकरता प्रत्येक महाविद्यालयात एवढी जागा नाहीये. हो अनेक महाविद्यालय आहेत की जिथे विद्यार्थ्याला बसायला खरं जागा नाही. खरं आता ती जागा जर नसली तर तुम्हाला अंतर ठेवता येणार नाही. हो म्हणून अनेक महाविद्यालयांच्या मध्ये एका महाविद्यालयातून मुलांना जायला लागेल. हम्म, तुझ्याने जो मुद्दा सांगितला की ती मुलं जातील कशी, हो ती गेल्यानंतर त्यांना तिथे व्यवस्थित पाण्याचा पुरवठा होईल की नाही. बरोबर आहे. आज कित्येक वेळेला पाणी सुद्धा नसतं मुलांच्याकडे. आणि त्यांना अर्थात पाण्याची हे बाटली सगळेच नाही मुद्दे देत. असणार आहेत आणि ज्याची उत्तरं आता रेडीमेड तर कुणाकडेच नाहीयेत. 21 अपेक्षित सारखी या प्रश्नांची 21 अपेक्षित गाईड्स उपलब्ध नाहीयेत. या प्रश्नांना फेस कसं करणार आहात तुम्ही? किती विद्यार्थ्यांना अकोमोडेट करणार आहात एका शिक्षण संस्थेमध्ये? कुठल्या ठिकाणी पाठवायचंय की नाही पाठवायचं आणि किती सेंटर्स असणार आहेत वगैरे वगैरे. मी आता जातोय संजय जोग यांच्याकडे आणि त्यानंतर मी बाकीच्या पॅनलिस्टकडे जाईन. संजय जोग, याच्यातला एक थोडा पॉलिटिकल मुद्दा आहे. UGC एक स्वायत्त संस्था आहे, ती स्वतः निर्णय घेते आणि तिचे अक्रेडिटेशन महत्वाचं आहे, तिचा तो अधिकार आहे. हे पूर्ण मान्य करून सुद्धा ज्या प्रमाणात कुठल्या व्यक्ती संघटना नव्हे, राज्याच्या राज्य सरकारं म्हणतायत की आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही, अन्यथा तुम्ही आम्हाला गाईडलाईन्स द्या. गाईडलाईन्स द्यायच्या नाहीत, व्यवस्था मांडायची नाही, पण परीक्षा मात्र घ्यायच्या. उत्तर भारतामधल्या किमान 5 राज्यांमध्ये पूरमय स्थिती आहे. तिथे आजही बस आणि वगैरेच्या गोष्टी तर आजही अप्राप्य आहेत. महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आपण बघताय आणि कोरोनाचा हा काळ आहे. अशा वेळी सुद्धा UGC जेव्हा आपल्या निर्णयावरती ठाम राहते, कारण प्रश्न सुप्रीम कोर्टाचा नाही, केस का गेली, UGC कायम राहिल्यामुळे. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप दिसतो का? प्रसन्न, आपण म्हणजे बेसिकली हा पॉलिटिकल इश्यू तर झालाच आहे दुर्दैवाने. पण लेट्स टॉक अबाउट, जसं मगाशी निरंजन म्हणाला तसं 31 मेची पहिली जी झालेली गाईडलाईन, हो. त्यानंतर म्हणजे त्याला आठवत असेल आपल्या इथे 2 ज्याला म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या मीटिंग झालेल्या हो. आहेत. त्या होत्या 19 जूनला आणि दुसरी होती 13 जुलैला. इन बिटवीन 6 जुलैला जी UGCनी रिवाइज गाईडलाईन्स काढल्या, हो. खरं तर त्यामुळे खरी मेक झालेली आहे. बरं. म्हणजे आता किती म्हणजे बघा, इट्स लाईक अ कोइन्सिडन्स. हो. 3 दिवसापूर्वी आपण माननीय अरुण जेटली यांची पहिली पुण्यतिथी साजरी केली, ज्या द्वयींनी असं सांगितलेलं होतं की आपण भारतामध्ये कॉपरेटिव्ह आणि कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम मध्ये जगतोय. मला असं वाटतं जेव्हा 10 राज्य विरोध करताय, Exactly. मग कुठे गेला तो कॉपरेटिव्ह आणि कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम? हो. इथे मला असं वाटतं UGCनी उगीच इगो इश्यू करून किंवा आम्हीच फक्त याच्यातले तज्ञ आहोत, बाकी काय करतील आपल्याला फॉलो, हा एक काहीतरी एक ठेका होता, तो बाजूला ठेवायला पाहिजे होता. हो. दुसरं, मागाशी मॅडम म्हणाल्या तसा मेजर इश्यू आता इथे येणार आहे रिमोबिलायझेशन ऑफ मॅनपॉवर. हो. दुसरी हे म्हणाल्या तसा म्हणजे एका जर का क्लासरूम मध्ये बसायची जर संख्या पण 60 असेल तर बरं. तिथे आता फक्त 20 होईल. हो. एवढी आहे का? आणि तू मगाशी म्हणतो तसं पॉलिटिकली म्हणजे कशाला ना एवढा तातडपणा. म्हणजे मला आश्चर्य वाटलं हो. होतं की ज्या वेळेला अनलॉकिंगची परीक्षा एकूण जी प्रोसेस चालू झाली, हो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे होम सेक्रेटरी दररोज एक नोटिफिकेशन काढत होते. हो. मध्येच एकदम UGCचे एक महनीय व्यक्ती येते तुमच्याच टीव्हीवर आणि इतर चॅनलवर जाऊन त्यांना त्या मुलाखतीमध्ये सांगतात, अहो ते पानवाले उघडले ना, त्यानंतर शॉपीमधनं तुम्हाला दारूची दुकानं उघडली. संजय जोगजी, तो स्पेसिफिक उदाहरण त्यांचं होतं. दारूची दुकानं उघडली आहे, त्यांचं स्पेसिफिक उदाहरण होतं. मला आठवते ती मुलाखत. एकदम यू आर राईट. मला तेच म्हणत आहे, म्हणजे ही जर इफ ही इज ड्रॉइंग अ पॅरलल बिटवीन द टू, दारूची दुकानं उघडली हो. मग आपण परीक्षा घ्यायला, मला असं वाटतं हे टोटली डेंजरस आणि अनएक्सेप्टेबल विधान होतं. मी बरं. अजूनही त्याच्यावर ठम आहे. त्यामुळे एक तू म्हणतो तसं याच्यामध्ये 100% पॉलिटिक्स आहे. हो. दुसरं, जर का UGCनी याचा जर स्टेट म्हणजे इगो इश्यू केला नसता, परत तेच म्हणतोय की राज्यांना याच्यात जर का इन्व्हॉल्व्ह करून आपण काहीतरी प्रोसेस ठरवू शकलो असतो हो. तर ती नक्की फायदेशीर ठरली असती. आणि तिसरं,
विद्यार्थ्यांसाठी बॉस महाराष्ट्रामध्ये म्हणजे मॅडम तर VC राहिलेले आहेत. आज जी संख्या आहे त्यांच्याच पटानुसार ती 9,38,000 म्हणजे आपण 10 लाख समजूया. एवढ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणं, त्यांचं मोबिलायझेशन करणं, त्यांच्या एकूण मानसिक एक्झॅक्टली हे मुद्दे उपस्थित राहणारच आहेत आणि त्याची उत्तर अजूनही आपल्या कोणाकडेच ती रेडीमेड नाही. मी चांगले यांच्याकडे जातो, ते याचिका करतात आणि BCUD विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य सुद्धा आहेत, मी त्यांच्याकडे जातोय. तुम्ही या विषयाकडे कसं पाहताय आणि आता पुढचा मार्ग तुम्हाला काय वाटतं? विष्णू चांगदेजी. नमस्कार. मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या तर्फे स्वागत करतो. याचं कारण असं, कारण मी स्वतः सिनेटमधून निवडून आलेलो आहे आणि ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी विद्यापीठाची जी असते त्याला मी रिप्रेझेंट करतो. शिवाय या पूर्ण याचिकेचा सार काय होता, पूर्ण महाराष्ट्र किंवा हा देश हा कायद्याने चालतो. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. राज्यकर्ते ठरवणार का की कायदा बाजूला ठेवा आणि परिस्थिती असामान्य आहे म्हणून काही पण करायचं? महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2017 पासून लागू झालेला आहे. UGC ऍक्ट हा पार्लमेंटनी आपल्या देशामध्ये लागू केलेला ऍक्ट आहे, ज्यामुळे सर्व देशामध्ये सर्व विद्यापीठं चालतात. मी नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि इथे सिनेटचा सुद्धा मेंबर आहे. नागपूर विद्यापीठामध्ये काही वर्षांपूर्वी झालेलं कोहचाडे प्रकरण आपल्या सगळ्यांना लक्षात असेल. अजूनही त्यावेळेचे विद्यार्थी त्या कोहचाडेच्या काळाची डिग्री कोहचाडे डिग्री म्हणून ओळखल्या जाते आणि त्यांची काय परिस्थिती आहे ते अजूनही अनेक जण त्याचे म्हणजे भोगत आहेत. त्याच्यामुळे ही परिस्थिती हाताळताना मुळात महाराष्ट्र सरकारने खूप उत्कृष्ट काम असं केलं होतं की त्यांनी महाराष्ट्रातल्या सन्माननीय काही कुलगुरूंची एक समिती बनवून त्यांनी हा निर्णय करावा. विद्यापीठाच्या कायद्यामध्ये कुलगुरू आणि अकॅडमिक काउन्सिल या दोन महत्वाचे प्राधिकरण असे आहेत की ज्यांनी हे परीक्षेच्या संदर्भात निर्णय करायचे असतात. परंतु त्याला अनुसरून म्हणजे मी शिक्षण मंत्र्यांचं त्यावेळेला आम्ही स्वागत केलं होतं, पत्र लिहून त्यांचे धन्यवाद मानले होते की तुम्ही एक समिती नेमली. त्या समितीने 8 मेला आपला अहवाल दिला आणि त्याच दिवशी माननीय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राजकारण सुरू झालं आणि युवा सेनेने ते पत्र दिलं, ते कोर्टात गेले. आम्ही तर म्हणजे या सगळ्या याचा एक सार आम्ही देशमुख मॅडम अधिक व्यवस्थित सांगू शकतील. विद्यापीठांची स्वायत्तता सुप्रीम कोर्टाने राखली आहे. यापुढे कुठलेही राजकीय पक्ष सत्तेत असो तो विद्यापीठाच्या स्वायत्ततेला धक्का लावू शकणार नाही. परीक्षा हा विद्यापीठाचा, स्थानिक विद्यापीठाचा त्याच्या परिस्थितीनुसार निर्णय करण्याचा, परीक्षा पद्धतीचा UGCच्या गाईडलाईन्स काय सांगतात आहे. UGCच्या गाईडलाईन्स म्हणतात आहे तुम्ही ऑनलाईन परीक्षा घ्या, ओपन बुक परीक्षा घ्या, ऑफलाईन परीक्षा घ्या, तुम्हाला कशा घ्यायच्या आहेत त्या घ्या, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही परीक्षा घ्या. विद्यापीठाला स्वायत्तता दिली आहे UGCने. UGCच्या म्हणण्यानुसार जर आपण व्यवस्थित त्याकडे पाहिलं तर जे प्रश्न आपल्याला पडतात त्याची उत्तर देखील UGCने सुचवली आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण मान्य करू कोरोना आहे. आपण कुठे म्हणतोय 30 सप्टेंबरला घ्या किंवा उद्या घ्या. आम्ही म्हटलं डिसेंबर पर्यंत घ्या, पार्ट मध्ये घ्या, एकदम बीकॉमची घ्या, BA ची घ्या, एक घ्या. बरं, एक अजून मुद्दा इथे आला म्हणून मी तुझा उल्लेख करतो प्रसन्नजी. आम्ही 2-3 मी तुमच्याकडे बाकीच्या पुढच्या मुद्द्यासाठी नंतर येतो, कारण गेस्ट खूप आहेत, खूप चांगले गेस्ट आहेत आणि मला त्यांना जास्तीत जास्त वेळ सारखा द्यायचा आहे. त्यामुळे मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर आपण हा मुद्दा आणखी पुढे घेऊन जाणार आहोत, जो मुद्दा सारखा पुढे येतोय. कारण आता परीक्षा होणार आहेत हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला बाकीच्यांकडनं सुद्धा जाणून घ्यायचंय, खास करून आपल्या विद्यार्थी प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे सुद्धा जायचंय की मग आता होत असेल तर मग टप्प्याटप्प्याने परीक्षांची मागणी करणार आहोत का, सेंटर जवळ असावेत, वेळ कमी असावा परीक्षेचा. कदाचित आता हे फक्त इमॅजिनेशन्स आहेत की सब्जेक्टिव्ह सविस्तर उत्तराच्या ऐवजी ऑब्जेक्टिव्ह एका वाक्यात उत्तरे द्या किंवा पर्याय निवडा, अशा स्वरूपाच्या काही परीक्षा आपण डिझाईन करू शकतो का ज्यामुळे वेळ कमी लागेल वगैरे, असे काही वेगळे पर्याय आता विचार करावे लागतील का. आणि पुन्हा एकदा मला भाजपकडे पण जायचंय. बालहट्ट हा काय प्रकार आहे? एक शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, परीक्षेच्या बाबतीत एक विचारपूर्वक राज्य शासन निर्णय घेण्याचा प्रयत्न करतं, त्याला बालहट्ट भाजपा का म्हणते? मला प्रश्न विचारायचा हा नेमका कोणाला टोलाय मला कळत नाहीये. ब्रेक नंतर विचारूयात. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक प्रतिक्रिया येत आहेत तुमच्या आणि लोकांच्या खरंच उद्वेगातून येत आहेत. त्याच्यामध्ये विनोद पण आहे, पण तो उपहासाचा विनोद आहे, तो एक डार्क शॅडो असणारा विनोद आहे. लोकांनी विचारलेला आहे आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत, भाजपची तयारी आहे का आम्हाला विमा कवच द्यायला. मी जातो, तुमचे प्रश्न माझ्याकडे येत आहेत, मी ते प्रश्न निरंजन डावखरेंकडे जातो. डावखरेजी एक प्रश्न इकडे आलेला आहे. अनिरुद्ध पुंडले माझ्या फेसबुकवरती विचारतायत परीक्षा द्यायची की हॉस्पिटलमध्ये अगोदर बेड बुक करून ठेवायचा, त्यामुळे एक्झाम हॉल तिकीट आणि बेडचं काय रिसीट, मेडिकलची रिसीट या दोन्ही एकाच वेळी हातात द्या, म्हणजे मेडिकल परीक्षा द्यायची थेट आयसोलेशन वॉर्डमध्ये जायचं, अशी परिस्थिती आपण उद्भवतोय का? प्रसन्नजी, खरं तर राज्य शासनाने या संदर्भातलं योग्य पद्धतीमध्ये नियोजन करणं हे जास्त अपेक्षित आहे.
आणि आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे 755 विद्यापीठं आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 560 विद्यापीठं हे एक्झाम्स घ्यायला तयार आहेत. त्यात 194 विद्यापीठांनी ऑलरेडी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीमध्ये एक्झाम्स घेतलेत. 366 विद्यापीठांची तयारी आहे की या संदर्भातल्या परीक्षा घेण्याच्या संदर्भात. त्याच्यामुळे राज्य शासनाने मगाशी जसं सांगितलं की जर राज्य शासनाने सेंटर्स वाढवून योग्य पद्धतीमध्ये नियोजन करून बॅच मध्ये या संदर्भातलं हे केलं तर हे करणं शक्य आहे. आज आपण अधिवेशन घेण्याच्या बाबतीतली भूमिका घेतोय, आज आपण बाकी सगळ्या गोष्टी जर ओपन करायचं म्हणतोय तर या गोष्टीला आपण नकारात्मक का दृष्टिकोन बघतोय. बरं डावकरेजी, पुढे जाण्यापूर्वी एक फक्त प्रश्न मगाशी ब्रेक पूर्वी राहिला होता तो थोडक्यात, कारण मला कदाचित परत येताना वेळ मिळणार नाही. हा बालहट्ट आहे, हा कुणाचा हट्ट आहे? हा तर आम्हाला तर दिसतंय शासनाची आग्रही मागणी आहे, राज्य शासन 3 पक्षांच्या आघाडी शासनाची मागणी आहे. तुम्ही सरकार त्याला बालहट्ट का म्हणताय? काही कळत नाहीये. नाही, मुळात कसं आहे प्रसन्नजी की मंत्र्यांनी अगोदर जाहीर केलं की परीक्षा होणार, त्याच्यानंतर त्यांनी अचानकपणे परत डिक्लेअर केलं की परीक्षा होणार नाही. याच्यामध्ये त्यांनी किती कुलगुरूंशी या संदर्भातली चर्चा केली, किती अधिकाऱ्यांसंदर्भात या संदर्भात बोलले आणि गव्हर्नरांशी या संदर्भातली चर्चा केली का? म्हणजे आपल्याकडे जर बाकीचे मला जर आठवत आहे जिथपर्यंत मला कल्पना आहे की अमित देशमुखांनी परीक्षा घेण्याच्या संदर्भातली तयारी दाखवली त्यांच्या विभागातली, मग या विभागात का हा अडचण होतोय? मग ते कोणामुळे हा निर्णय त्यांनी रातोरात बदलला हे खरं तर प्रसन्नजी आपल्या चॅनलच्या माध्यमाने उघडकीस होणं गरजेचं आहे की कोणामुळे मुलांचे. तुमचा डावकरेजी तुमचा प्रश्न तांबेंना असं समजू मी. सत्यजित तांबेजी, तुम्ही याच्यावर उत्तर देताय? नाही, मुळात कोणाचा हट्ट होता? सत्यजित तांबेंचा तो पक्ष नाहीये असं मला वाटलं. त्यांना विचारताय असं मला कळलंच नाही काही. नाही, त्यांना नाही विचारत, ते माझे चांगले मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो विषय नाही. उलट त्यांच्या पक्षाने तर एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली होती की त्यांनी तयारी दाखवली होती. नाही, असं आहे त्याच्यामध्ये परीक्षा घेण्याची तयारी तर निश्चितच शासनाची पहिल्या दिवसापासून आहे आणि आधी परीक्षा घ्यायला सांगितल्या तर परीक्षा घेण्याच्या बाबतीमध्ये फार मोठा विषय नाहीये. तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळू, बाकीच्या गोष्टी करू, पण तुम्ही मला सांगा 288 आमदारांचं अधिवेशन घेत असताना आपण त्या आमदारांना कोविडच्या टेस्ट कंपल्सरी केल्यात. मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांना कोविडची टेस्ट सर्टिफिकेट घेऊन यायचं असं सांगितलंय. काय आता उद्या निरंजनजी 6 आणि 7 तारखेला अधिवेशनाला जातील तर त्यांना 24 तास आधी कोविडची टेस्ट करून जावं लागणार आहे. आणि मग उद्या जर ह्या 10 लाख मुलांनी कोविडची टेस्ट करून येणं अपेक्षित आहे का? बरं, म्हणजे एक आपण प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि जो मुद्दा आम्ही वारंवार सांगतो आहे तो मुद्दा असा आहे की जे मुलं बरेचशी विद्यापीठ, आज जगातलं कोणतं विद्यापीठ परीक्षा घेत नाहीये. काही लोक ऑनलाईन घेतात, ठीक, तर टेक्नॉलॉजी थोडी आपल्यापेक्षा जास्त चांगली असेल, आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नाहीये. परंतु जो विद्यार्थी 3-3, 4-4 वर्ष कॉलेजमध्ये शिकतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देतोय, त्याच्यातून तो अंतिम वर्षामध्ये पोहोचलाय, त्याला जर तुम्ही फक्त एका सेमिस्टरमध्ये तो परीक्षा देऊ शकत नाही याच्यावरून जर त्याला तुम्ही त्रास देणार असाल तर मला असं वाटतं चुकीचं आहे. मी जातोय संजय जोग यांच्याकडे. संजयजी, याच्यातला एक मुद्दा आपण हाही बघितला, परीक्षा नको हा एक मुद्दा बघितला, पण त्यालाच क्रिटिसाइज करत असताना, त्याच्याही बाबतीत थोडं क्रिटिकली बघत असताना प्रश्न डिग्रीचा आहे संजयजी. हा फक्त केवळ FY मधून SY मध्ये टाकण्याचा नाहीये, प्रश्न डिग्रीचा आहे, जी डिग्री पुढे जॉबचा बेस म्हणून दाखवली जाणार आहे. आणि 2020 वर्ष सुद्धा इतकं पिक्युलियर की ते लक्षात राहण्याजोगं वर्ष आहे. अशा वेळी परीक्षा नकोच ही भूमिका घेणं हा सुद्धा एक टोक होतं. म्हणजे जर का आपण UGC वरती बोट दाखवत असू तर परीक्षा नको हे सुद्धा एक दुसरं टोक नाही का? मला असं वाटतं, परत तेच मी म्हणतोय की आजही उदय सामंत यांनी जे क्लिअर केलं ते असं होतं की SDMच्या त्यांच्या दोन्ही मीटिंगमध्ये ज्या ती मिनिट्स माझ्याकडे आहेत त्याच्यात असं त्यांनी कुठलंही म्हटलं नाही की आम्ही परीक्षा कॅन्सल करतोय. त्यांनी असं म्हटलं वी आर गिव्हिंग अन ऑप्शन, एक तर पोस्टपोन आणि दुसरं आता आम्ही जे सेमिस्टर आहे त्याच्यावर ऍव्हरेज देऊ आणि जेव्हा आम्ही परीक्षा घेऊ त्यावेळेला स्टुडंट्स कॅन अपियर. त्यामुळे प्रसन्न तू म्हणतोस तसं परीक्षा मस्तच आहे, त्याच्याबद्दल कोणाच्या मध्ये आर्ग्युमेंट नाहीच आहे. फक्त मेन जो सातत्याने इश्यू येतोय तो वेळेचा, वेदर दिस टायमिंग इज ऑपॉर्च्युन ऑर अॅक्युरेट, त्याच्यावरच आता मेन सगळं भर चाललं ना. म्हणजे आता माझ्याकडे वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्र्याकडनं स्पेशल त्यांची जी एक प्रेस नोट आहे ती आली आहे, ती ऍक्सेसेबल आता तुमच्याकडे नसेल. त्याच्यातल्या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. ठीक आहे,
ते आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, आम्ही सतत हे भांडतोय. आता याच्यातनं काय मार्ग काढू शकतो? तर आता त्याने असं आता सांगितलेलं आहे की जसं आता मगाशी सामान म्हणाले तसं की ते सगळ्या युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर आणि स्टुडंटशी बोलणार आहेत. तसंच आता ममता दीदीने सांगितलेलं आहे की 3 ऑप्शन आता आम्ही आता कन्सिडर करतोय. एक तर मोबिलायझेशन एवढं शक्य नाही, त्यामुळे ज्यांना म्हणून लवकरात लवकर ऑनलाईन साठी करता येतील त्यांनी ऑनलाईन कराव्यात. दुसरं, ज्यांना ऑफलाईन म्हणजे मगाशी मॅडम म्हणाल्या तशा की काही ठराविक अंतरात राहणाऱ्या लोकांनी ठराविक फक्त ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी, त्यासाठी असणारी फॅसिलिटी असावी, तो एक आता ममता दीदीने डिक्लेअर केला. ऋतिका, मी येईन तुझ्याकडे. आणि तिसरा एक इंटरेस्टिंग त्यांनी असा निर्णय सांगितला जो आपण वारंवार बोलतोय की ही परीक्षा 3 तासाची न करताना एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये आटपण्यासाठी आपण काही करता येईल का? तर मला असं वाटतं हे जे सगळे आता जो उहापोह आहे आता सामंत काय करतायत याकडे पक्षाला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, मी वेळेची मर्यादा घेऊन फक्त हा मुद्दा लगेच आपण चेक करून घेऊयात. स्नेहलता मॅडम आणि त्याच्याशिवाय जे चांगले आहेत त्यांच्याकडे मी जाईन. स्नेहलताजी, जर का नेट सारखी परीक्षा, थोडीशी तुलना चुकीची याची मला कल्पना आहे, पण नेट सारखी परीक्षा ज्याच्यातून असिस्टंट प्रोफेसर निवडला जातो, तो पात्र ठरतो, ती ऑब्जेक्टिव्ह ठरू शकते, तर मग पदवीची परीक्षा सुद्धा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह, पण ऑब्जेक्टिव्ह ठेवली तर तुलनेनं वेळ कदाचित कमी देता येईल, 2 तासात आपल्याला पेपर सेट करता येऊ शकतो. असे काहीतरी इनोव्हेटिव्ह विचार करावे लागतील आपल्याला. परीक्षा घ्यावी ज्या वेळेला वेळ कमी लागतो मुलांना आणि बरेच लिखाणही करावं लागत नाही, म्हणजे MCQ असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, अशी परीक्षा घेतली तरी काही हरकत नाहीये. आणि ती सुद्धा ऑनलाईनच असावी की मुलांनी परीक्षेच्या ठिकाणी जाऊन वेळ घालली पाहिजे. जे संपर्क टाळता जेवढा येईल तेवढा टाळावा. आज गर्दी करू नये असं सांगतो ना आपण, आणि मुलांची गर्दी नाही का होणार, पण परीक्षेच्या आधी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मुलं बाहेर उभी असतात त्यांना आत सोडायच्या आधी, मग तिथे गर्दी होतेच ना. तेव्हा गर्दी टाळा असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा परीक्षेची गर्दी मात्र टाळलीच पाहिजे. बरं, मी विष्णू चांगदेंकडे जाईन. विष्णू चांगदेजी, असे जर का काही जसे पर्याय आपल्याला स्नेहलता मॅडम सांगतात, कारण स्नेहलता देशमुख यांची भूमिका जास्तीत जास्त आता एकदा परीक्षा घ्यायचं ठरलंच असेल तर परीक्षेचं स्वरूप कसं असावं याकडे जात आहेत. याबद्दल सुद्धा काही आक्षेप आहेत की आता नाही आपल्याला जसं नेहमीप्रमाणे ठरतात तसं 4 गट असतात पेपरचे किंवा पूर्ण फुल डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स असतात तेच हवेत, तो सुद्धा काही आग्रह वेगळा? अजिबात नाही. आमचा आग्रह आहे की UGC गाईडलाईन्स ज्या आहेत त्यामध्ये अनेक प्रकारच्या मुभा दिल्या आहेत, परत स्वायत्तता पण दिलेली आहे. म्हणजे विद्यापीठाने ठरवलं की जिथे ऑनलाईन पण नाही जाऊ शकत, प्रत्यक्षही जाऊ शकत नाही, तिथे विद्यापीठ फोनवर सुद्धा परीक्षा घेऊ शकते, इतकी मुभा UGC गाईडलाईन्समध्ये आहे. बोर्ड ऑफ एक्झाम आहे, विद्यापीठाचे प्राधिकरण आहे, विद्यापीठ ठरवू शकतं. राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप केल्यामुळे विद्यापीठांवर दबाव निर्माण झाला आणि विद्यापीठ निर्णय करू शकले नाही. 100 वर्ष जुनी देशमुख मॅडम 100 वर्ष जुन्या मुंबई, पुणे, नागपूर 100 वर्ष जुन्या विद्यापीठ आहेत, 100 वर्ष परीक्षा घेत आहेत. त्या विद्यापीठांना एकदा संधी तर काय परीक्षा घेण्याची ते घेऊ शकतात. सगळ्या विद्यापीठांची तयारी झालेली होती. अनेक प्रकार आहेत, अनेक मार्ग आहेत परीक्षा घेण्याचे. ओपन असलं पाहिजे, परीक्षा झाली पाहिजे, इव्हॅल्युएशन झालं पाहिजे, त्या माध्यमातून डिग्री मिळाली पाहिजे, हा आग्रह. आता या सगळ्या, मी पुन्हा एकदा, या सगळ्या चर्चा ज्यासाठी चाललेल्या आहेत तो जो विद्यार्थी घटक या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मी ऋतिकाकडे जाईन. ऋतिका, तू मगाशी काही मुद्दा सांगू पाहत होती आणि तू बाकीच्यांची पण मुद्दे ऐकले असतील, त्याबद्दल तुझी प्रतिक्रिया. मला असं सांगायचं आहे की ठीक आहे, परीक्षा ऑफलाईन घ्यायची किंवा ऑनलाईन. ऑफलाईन मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही परीक्षा 1 तासाची घ्या ना तर 3 तासाची घ्या, विद्यार्थी जेवढे एकत्र यायचे ते येणार आहेतच. आणि ऑनलाईन म्हटलं तर साध्या साध्या गोष्टी, आपल्याकडे रेंज प्रॉब्लेम किती असतात, नेट चालत नाही, मग जरी फोन असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, काही अगदी खेड्यापाड्यात जायची सुद्धा गरज नाहीये, शहरामध्ये सुद्धा रेंजचा खूप प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळेस आम्ही ऑनलाईन परीक्षा द्यायच्या कशा? आणि ऑफलाईन मध्ये जर आपण ऑब्जेक्टिव्ह साठी म्हणून सुद्धा जातोय तरी लाखो विद्यार्थी एका ठिकाणी एकत्र जमणार आहेत, म्हणजे एका सेंटरवर 1001 विद्यार्थी तरी जमतायत आणि त्यातल्या जर एखाद्याला कोरोना झाला तर त्याला जबाबदार कोण? मी ऋतिका इकडे, म्हणजे मी विद्यार्थ्यांच्या बाजूने असलो तरी एक प्रश्न विचारावा लागतो. म्हणजे खरं तू म्हणतेस ते मुद्दे प्रॅक्टिकल असले तर आता आपण याचं दुसरं टोक बघूयात की परीक्षा न घेता तुमचं ऍव्हरेज काढून डिग्री दिली. तुला असं खरंच वाटतंय की आजच्या काळात जिकडे फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन्स वाल्यांना सुद्धा जॉब मार्केटमध्ये स्ट्रगल करावा लागतो तिथे अशा प्रकारे 3 वर्षाचा ऍव्हरेज, त्याच्यातून मी एटीकेटी वगैरेंना तर धरतच नाहीये, त्यांचं नेमकं कसं सगळं गणित मांडलं जाणार आहे, पण अशा ऍव्हरेज काढल्याने येणारा जो काही तुमचा क्लास असेल, डिस्टिंक्शन तर बहुधा कदाचित मिळणारच नाही, पण जो काही क्लास मिळेल त्या डिग्रीचं तुम्हाला वाटतं तुम्ही जॉब मार्केटमध्ये उभे राहाल?
जेव्हा आम्ही परीक्षा देऊन एखादा जॉब शोधायला जातोय तेव्हा तरी आम्हाला काय म्हणजे आम्ही बीएससी, आता मी सध्या बीएससी करते, तर माझं काय ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच माझ्या दारात कोणी येतच नाहीये की या आम्ही तुम्हाला जॉब देतो म्हणून. बरोबर. मग त्यामध्ये आमच्यामध्ये जर जोपर्यंत काही स्किल नाहीये तर तोपर्यंत आम्ही तर कुठे जॉबच्या याच्यामध्ये उभं राहूच शकत नाही. मग परीक्षा दिली काय किंवा नाही दिली काय, किमान जीव तरी वाचू. बेरोजगारीचा प्रश्न आहे तो आहेच आहे. किमान जीव तरी वाचूयात, किमान जीव तरी वाचूयात, हा एक त्याच्यामध्ये मुद्दा. मी शेवट करायला जातोय. शेवटची कमेंट मला जो काही वेळ मिळालाय सत्यजित तांबेंकडे. सत्यजितजी, हा दुसऱ्यांदा विषय घडलेला आहे की आधी सुशांत सिंग प्रकरणाचा थेट संबंध नाही या प्रकरणाशी, पण सीबीआयकडे सोपं असं भाजपा म्हणत होती. सीबीआयकडे आता गेलेली आहे, पण आधीच द्यायला पाहिजे होती. 100 दिवसाच्या तपासावरती पोलिसांवरती प्रश्नचिन्ह लागलं. इथे सुद्धा परीक्षा कसं भाजप म्हणत होती, अभाविप म्हणत होती, तिथे आपण सगळे महाविकास आघाडी कायम राहिलात की नाही परीक्षा घेणार नाही, ती आता घ्यायला लागते. हे दोनदा जे फटके बसण्यात राजकीय दृष्ट्या, फटके शब्द कदाचित चुकीचा असेल, पण दोनदा विरोधकांची मुद्दा नैतिकदृष्ट्या त्यांचा विजय झाला. हा एक आत्मपरीक्षणाचा मार्ग नाही का तुम्हाला मिळाला? बाकीच्यांची परीक्षा होईल पण तुम्ही आत्मपरीक्षण करणार का? काय चुकतंय आपलं? नाही, मला खरं तर म्हणजे हे पटतच नाही की तुम्ही जे आता बोललात ते मला पटतच नाही. पहिली गोष्ट तर सुशांत सिंग राजपूत हा विषय वेगळा आहे. बरोबर. आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळाला म्हणजे या लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे असं कुठंतरी तुम्ही जर म्हणत असाल तर नाही, माझा राजकीय दृष्ट्या आहे सत्यजितजी. मी सुशांत सिंग हा विषय महत्वाचा नाहीये. एखाद्या विषयाच्या बाबतीत विरोधी पक्ष एक भूमिका मांडून घेत असतो, सत्ताधारी त्याला विरोध त्याला दाद देत नसतात, आणि विरोधकांचं म्हणणं सुप्रीम कोर्टात खरं ठरतं, केस सीबीआयकडे जाते. पुन्हा एकदा परीक्षा घ्या, विरोधक म्हणतात, सत्ताधारी म्हणतात नाही घेणार, सुप्रीम कोर्टात केस जाते, पुन्हा एकदा विरोधकांचं म्हणणं खरं ठरतं. हा अशा प्रकारे एक प्रकारचा तो पराभव आहे. एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना आपला बाजू नाही मुद्दा मांडता आला, हा त्याचा एक निदर्शक आहे. म्हणून मी म्हणतोय परीक्षण करा. असं मानणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सीबीआयकडे गेलं, ठीक आहे, शेवटी मुंबई पोलीस तपास करत होती. मुंबई पोलीसची बाजू मांडणं हे राज्य शासनाचं काम आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने त्या अधिकाराचा वापर केला, ती सीबीआयकडे वर्ग केली केस. याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. तो प्रकरण चालू राहील. अशा अनेक प्रकरणं होत असतात आणि ते सीबीआयकडे जात असतात आणि त्याचंही पुढे सीबीआय कुठपर्यंत जाते आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे. दाभोळकरांच्या प्रकरणात. पण सत्यजितजी, आपण फक्त या विषयापुरता बोलूयात. कुठल्या तरी एका संघटनेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि युवा जोश असल्यामुळे जरा शासनाची फरफट झाली. मला वाटत नाही सत्यजितजी, तुम्हाला सुद्धा नगर जिल्हा शिक्षण संस्थांचं जाळं आहे तिथे, तुम्हाला सुद्धा वाटतं की एका कोणाचा तरी जोश त्याला कारणीभूत ठरला, संघटनेचा जोश कारणीभूत ठरला? नाही, हा पहिला मुद्दा. आता ही मुलगी आपल्या सोबत बसलेली आमची ऋतिका, सॉरी तुझं नाव माझ्या लक्षात नव्हतं. ऋतिका, आता ऋतिका काय कोणत्या पक्षाची आहे? ऋतिकाला तुम्ही कोणत्या संघटनेशी जोडणार आहात? बरोबर. तिच्या भावनांना तुम्ही समजून घेणार आहात की नाही? हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये ह्या परीक्षा झाल्यानंतर कशा पद्धतीने ही सिस्टीम कोलॅप्स होते हे जगाला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी चाललेला हा अट्टहास आहे असं माझं स्पष्ट. हा गंभीर आरोप आहे. वस्तुतः कार्यक्रम संपणार होतो म्हणा, गंभीर आरोप आहे. निरंजन डावकरजी उत्तर द्यावं लागेल. याच्यातून कोरोना जर का प्रस्फोट झाला महाराष्ट्रात तर महाराष्ट्र शासनाकडे बोट दाखवायची संधी मिळावी म्हणून विद्यार्थ्यांचं करिअर आणि जीव पणाला लावायला भाजप उत्सुक आहे, असा अर्थ होतो त्यातून. हे माझं स्पष्टपणे हे स्पष्ट म्हणणे, हा स्पष्ट आरोप आहे. निरंजनजी, तुमची शेवटची प्रतिक्रिया. हे आज नाहीये, कारण काय? कारणच नाही. मी विचारतोय त्याचं कारण काय? मी तेच विचारतोय. डावखरे 10 लाख विद्यार्थ्यांच्या मताच्या विरुद्ध जाऊन हा अट्टहास का, याचं उत्तरच कोणी देऊ शकत. निरंजनजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निरंजन डावखरे. प्रसन्नजी, आवाज बराचदा तुटतोय, त्याच्यामुळे काय लक्षात फार जास्त आलं नाही चर्चेचं. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. सत्यजित तांबेंचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारे परीक्षेचा धोशा लावायचा ज्याच्यामुळे विद्यार्थी एकत्र येतील, कोरोनाचा प्रस्फोट होईल, व्यवस्था कोलमडून पडेल आणि मग राज्य शासनाकडे बोट दाखवून खदा हसायला मोकळे, असा भाजपचा प्रयत्न आहे. आणि म्हणून परीक्षा हव्यात. परीक्षेसाठी परीक्षा नव्हे, कोरोनाचा उत्सर्ग वाढवण्यासाठी परीक्षा. विषय त्यांनी नाही, संसर्ग वाढवण्याचा विषयच नाही. मग हे कुठेतरी स्वतःची जबाबदारी टाळतायत ना. या गोष्टीचं नियोजन सहजरित्या करता येऊ शकतं. आपण ज्यावेळेस आपल्याकडे यंत्रणा असताना आपण या गोष्टीचं जर नियोजन करू शकत नसाल तर हे तुम्ही स्वतःचं फेलियर आहे म्हणून स्वतः आता सांगायचा प्रयत्न करताय. या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करता येतं.
उद्याच परीक्षा घ्या असं कोणाचंही मत नाही आहे. याच्यामध्ये परीक्षा घ्यायला अजून 1 महिना 2 महिन्याचा अवधी घ्या आणि याचं एक योग्य नियोजन जर आपण केलं तर निश्चितपणे या गोष्टी टाळता येतील आणि व्यवस्थित आपण बघूयात की आता या परीक्षांचं नेमकं कसं होणार. ही परीक्षा फक्त विद्यार्थ्यांची नसेल, बहुधा पहिली वेळ असेल की यावेळी विद्यार्थी परीक्षेला त्या परीक्षा केंद्रात बसणार असतील, तर दुसरीकडे मंत्रालयातले अधिकारींपासून कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षण संस्था सुद्धा आणि मंत्री मुख्यमंत्री सुद्धा परीक्षा देत आहेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची. या दोन्ही परीक्षांमध्ये दोन्ही मंडळींना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा. एका परीक्षेला तुम्ही सगळे सामोरे जाणार आहात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या विषयासाठी आपल्याला या मान्यवरांनी वेळ दिला त्यांचे आभार. त्यांनी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी वेळ दिला आणि अतिशय चांगली मतं मांडली आणि चर्चा घडवून आणली. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.